आज आपण पाहणार आहोत टाईप क्रमांक 5. टाईप क्रमांक 5 आहे संकीर्ण गणिते. टाईप क्रमांक 5 पाहायच्या अगोदर जर आपल्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्या प्रकरणाचा काय होईल त्या ठिकाणी फायदा होईल. आणि कमेंट करायलाही विसरू नका त्या ठिकाणी. तर पाहूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, जर एक नाणे हवेत उडवले असता टेल म्हणजेच काटा असण्याची संभाव्यता किती. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी एक नाणे जर तुम्ही काय केलं हवेत उडवलं त्या ठिकाणी, म्हणजे कुठलं 1 रुपयाचं घ्या, 2 रुपयाचं घ्या, 5 रुपयाचं नाणं घ्या, तुम्ही ते नाणं घेतलं आणि काय केलं हवेमध्ये जर उडवलं तर आउटकम मिळण्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे त्या ठिकाणी. किती आउटकम मिळतील फक्त 2च आउटकम मिळणार आहे त्या ठिकाणी. एक तर तुमचा छापा मिळेल किंवा तर काटा मिळेल, टेल किंवा हेड असणार आहे. दुसरं कुठलं असणार आहे त्या ठिकाणी नाही. म्हणजे आउटकम मिळण्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे तुमची त्या ठिकाणी 2च असणार आहे त्या ठिकाणी. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला काय प्रॉबिलिटी काढण्याचा, प्रथमतः काय करूया सॅम्पल पेस काढूया. सॅम्पल पेस कसा काढणार सॅम्पल पेस, कारण तुम्ही एक नाणं जर काय केलं हवेमध्ये जर उडवलं तर त्या ठिकाणी आउटकम मिळण्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे 2 असणार आहे. कुठले असणार, एक तर तुमचा हेड पडेल किंवा एक तर काय पडेल तुमचा टेल पडेल. म्हणजे सॅम्पल पेस काय आला तुमचा एच किंवा टी आला. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आले, म्हणजे यामध्ये घटक किती आहे सॅम्पल पेसमध्ये 2. या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आला तुमचा या ठिकाणी 2 आला. आता इव्हेंट काय सांगितले हो, जर नाणे उडवले असता टेल म्हणजे काटा असण्याची संभाव्यता किती विचारले तुम्हाला त्या ठिकाणी. म्हणजे आपली इव्हेंट काय आहे, इव्हेंट तर काटा असण्याची संभाव्यता. म्हणजे एक जर काय केलं नाणं तुम्ही उडवलं, एकच नाणं उडवता लक्षात ठेवा, आणि आउटकम मिळण्याची पॉसिबिलिटी फक्त टेल किंवा हेड असणार आहे. मग ह्या ठिकाणी म्हटलं आहे की टेल असण्याची संभाव्यता किती, काटा असण्याची संभाव्यता. काटा असण्याची संभाव्यता किती असणार तुम्हाला, किती काटा पडणार आहे तुमचा त्या ठिकाणी, किती टेल पडणार आहे, एकच पडणार आहे. म्हणजेच काय आहे त्या ठिकाणी टी. इव्हेंट काय आपली फक्त टी. नंबर ऑफ इव्हेंट किती घटक आहे यामध्ये इव्हेंटमध्ये एकच, म्हणजेच ह्या ठिकाणी नंबर ऑफ ई किती आला या ठिकाणी 1 आला. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची, संभाव्यता काढायची. मग संभाव्यता काढण्याचा फॉर्म्युला काय आपला PE = NE अपॉन NS. म्हणजे वर घटना लिहायची असते आणि खाली काय लिहायचं असतो नंबर ऑफ सॅम्पल पेस लिहायचा असतो. म्हणजे NE किती आला आपला 1 आला आहे आणि खाली NS किती आलं या ठिकाणी आपलं 2 आलं आहे. म्हणजेच जर तुम्ही एक नाणं हवेमध्ये उडवलं तर टेल म्हणजे काटा असण्याची संभाव्यता किती आली त्या ठिकाणी 1/2. क्लिअर. बघा प्रश्न क्रमांक 2. काय प्रश्न क्रमांक 2, जर एकाच वेळी 2 नाणी हवेत उडवली तर कमीत कमी एक टेल काटा असण्याची संभाव्यता किती. तुम्ही काय केलं, जर एकाच वेळेला म्हणजे 2 नाणी काय केली हवेत उडवली त्या ठिकाणी, तर कमीत कमी एक टेल म्हणजेच काटा असण्याची संभाव्यता किती. तुम्ही काय केलं त्या ठिकाणी, समजा 2 रुपयाची काय केली त्या ठिकाणी 2 नाणी घेतली आणि एकाच वेळी उडवली त्या ठिकाणी. आता एकाच वेळी उडवल्यानंतर एक तर तुम्ही एक नाणं उडवल्यानंतर आउटकम मिळण्याची पॉसिबिलिटी किती असणार, एक तर तुमची टेल किंवा हेड असणार त्या ठिकाणी. आता तुम्ही 2 नाणी काय केली हवेमध्ये उडवली एकाच वेळी. बघा तुम्ही आता नाणं घ्या आणि हवेमध्ये उडवा त्या ठिकाणी. जर 2 नाणी तुम्ही जर हवेमध्ये उडवली त्या ठिकाणी तर काय होणार आहे त्या ठिकाणी, एक तर पहिल्या नाण्यावरती तुमचं काय येईल त्या ठिकाणी काटा येईल, आणि दुसऱ्या नाण्यावरती काय येऊ शकेल त्या ठिकाणी छापा येऊ शकेल किंवा काटाच येऊ शकेल त्या ठिकाणी. समजा पुन्हा एकदा उडवलं तर तुम्ही पहिल्या नाण्यावरती काय येऊ शकेल त्या ठिकाणी छापा येऊ शकेल, आणि दुसऱ्या नाण्यावरती काय येऊ शकेल त्या ठिकाणी काटा येऊ शकेल, किंवा दोन्ही नाण्यावरती कधी कधी छापा पण येऊ शकेल, दोन्ही नाण्यावरती काटा पण येऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय होणार आहे त्या ठिकाणी आउटकम मिळणार आहे त्या ठिकाणी. त्यासाठी आपण काय करूया सॅम्पल पेस काढूया, म्हणजे एस काढूया आपण त्या ठिकाणी. प्रथमतः एस = काय होणार आहे, तुम्ही 2 नाणी उडवली तर पहिल्या नाण्यावर काय पडेल त्या ठिकाणी एच पडेल, आणि दुसऱ्या नाण्यावर सुद्धा काय पडू शकेल त्या ठिकाणी एच. म्हणजे दोन्ही नाण्यावर काय होईल त्या ठिकाणी हेड असेल. किंवा जर पुन्हा तुम्ही 2 नाणी काय केली त्या ठिकाणी टॉस केली तर पहिल्या नाण्यावरती काय असेल तुमचं हेड असेल आणि दुसऱ्या नाण्यावरती काय असेल टेल असेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आउटकम मिळतील. पुन्हा तुम्ही काय केलं, 2 नाणी तुम्ही काय केली त्या ठिकाणी टॉस केली, त्यानंतर तुम्हाला आउटकम मिळण्याची पॉसिबिलिटी काय असेल, पहिल्या नाण्यावरती तुम्हाला काय असेल टी आणि दुसऱ्या नाण्यावरती काय असेल त्या ठिकाणी टेल टी असेल त्या ठिकाणी. पुन्हा काय केलं तुम्ही 2 नाणी पुन्हा काय केली त्या ठिकाणी टॉस केल्यानंतर पहिल्या नाण्यावरती काय असेल त्या ठिकाणी टी म्हणजे टेल असेल, आणि पुढच्या दुसऱ्या नाण्यावरती काय असेल त्या ठिकाणी एच असेल. अशा प्रकारे काय मिळेल आपल्याला हा सॅम्पल पेस. मग नंबर ऑफ सॅम्पल पेस NS किती तुमचे एसमध्ये किती घटक आहे तुमचे 1 2 3 4 घटक तुमचे, म्हणजे NS किती आला त्या ठिकाणी 4. आता इव्हेंट काय हो तुमची, इव्हेंट
काय हो इव्हेंट तुमची त्या ठिकाणी? बघा इव्हेंट काय असेल त्या ठिकाणी. इव्हेंट काय सांगितलं तुम्हाला? कमीत कमी एक टेल असण्याची फी ऑफ कमीत कमी टेल असण्याची संभाव्यता किती, म्हणजेच काटा असण्याची संभाव्यता किती तुम्हाला पाहिजे विचारलेली. कमीत कमीचा अर्थ आपण मागील लेक्चरमध्ये कमीत कमीचा अर्थ नोट बघितल्या डेडी. कमीत कमी म्हणजे काय? ती संख्या होती त्यापेक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी आपल्याला एक टेल पाहिजे त्यापेक्षा जास्त आले चालतील का? चालतील. जास्त किती येऊन येणार आहे? तुमचे दोनच येणार, त्यापेक्षा जास्त येणार नाही, कारण आपल्याकडे किती नाणे आहेत त्या ठिकाणी? दोनच नाणे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी इज इक्वल टू काय आलं तुमचं त्या ठिकाणी इव्हेंटमध्ये? काय आलं? कमीत कमी टेल असणार. कुठं आहे तुमचं? एच टी एक आहे, पुन्हा टी एच एक आहे, आणि दोन टी आले चालतात का? चालतात की, म्हणजे टी टी. म्हणजे एन इज इक्वल टू किती आलं तुमच्या त्या ठिकाणी? किती घटक आहेत? 3 घटक तुमचे. मग आपल्याला माहित आहे प्रोबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला काय त्या ठिकाणी? पी इज इक्वल टू एन ई अपॉन एन एस. एन ई किती आलं तुमचा? 3 लिहा या ठिकाणी. एन एस किती आला तुमचा? 4. म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी किती भेटली? 3/4. म्हणजे जर एकाच वेळी तुम्ही 2 नाणी जर उडवली तर कमीत कमी एक टेल असण्याची संभाव्यता किती आली त्या ठिकाणी? 3/4. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न बघा. जर एकाच वेळी 2 नाणी हवेत उडवली तर एक काटा आणि एक छप्पा मिळण्याची संभाव्यता किती? तुम्हाला काय दिले गणित त्या ठिकाणी? जर एकाच वेळी तुम्ही काय केलं? 2 नाणी उडवली तर एक काटा आणि एक छप्पा मिळण्याची संभाव्यता किती विचारलं तुम्ही. आता तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये पाहिले की आपण 2 नाणी जर काय केली त्या ठिकाणी, तुम्ही जर काय केली टॉस केली त्या ठिकाणी, तर तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल पेस काय भेटतो त्या ठिकाणी? प्रथमतः आपण काय करूया? सॅम्पल पेस काढूया. एस इज इक्वल टू, एस म्हणजे सॅम्पल पेस, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय ना तुमचं, जर 2 नाणी उडवतात, 2 नाणी जर तुम्ही काय केली हवेमध्ये जर उडवली तर पहिल्या नाण्यावरती काय पडेल? ओ एच पडेल, आणि दुसऱ्या नाण्यावर सुद्धा काय पडू शकेल? एच. पुन्हा तुम्ही टॉस केल्यानंतर ती 2 नाणी पहिल्या ह्याच्यावरती काय पडेल? एच पडेल, आणि दुसऱ्यावरती काय पडेल त्या ठिकाणी? टी पडेल. पुन्हा 2 नाणी तुम्ही काय केली? टॉस केल्यानंतर पहिल्या नाण्यावरती टी पडेल आणि दुसऱ्या नाण्यावरती काय पडेल? एच पडेल. पुन्हा 30 नाणी तुम्ही पुन्हा टॉस केल्यानंतर तुम्हाला पहिल्या नाण्यावरती टी पडेल आणि दुसऱ्या नाण्यावरती सुद्धा काय पडेल? टी पडेल. अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणी? सॅम्पल पेस म्हणजे आउटकम मिळतील त्या ठिकाणी. आता नंबर ऑफ सॅम्पल पेस काय तुमचा? नंबर ऑफ सॅम्पल पेस इज इक्वल टू किती घटक आहे तो सॅम्पल पेसमध्ये? 4 घटक. म्हणजे एन एस किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी? 4 भेटला त्या ठिकाणी. इव्हेंट काय आपली त्या ठिकाणी? बघा इव्हेंट काय आहे की एक काटा आणि एक छापा मिळण्याची संभाव्यता. एक काटा आणि एक छापा मिळण्याची संभाव्यता किती विचारलंय? मला सांगा फक्त. एकच काटा आणि एक छापा असताना कुठले कुठले घटक आहेत तुमचे? एच टी आणि तुमचे टी एच. एन ई काढून घ्या. एन ई इज इक्वल टू किती घटक आहेत इव्हेंटमध्ये? 2च घटक आहेत. तर तुम्हाला काय काढायचं आहे? प्रोबॅबिलिटी काढायची आहे त्या ठिकाणी. प्रोबॅबिलिटी कशी काढणार त्या ठिकाणी? फॉर्म्युला माहीत आहे. पी इज इक्वल टू वर काय असते? इव्हेंट नंबर ऑफ ई किती आला तुमचा? 2 छेद खाली तुमचं काय आलं त्या ठिकाणी? सॅम्पल पेस. नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आहे? 4. भाग जात असेल तर भागावला बे एक बे बे दोन्ही 4. 1 छेद किती आलं तुमचं? 2. म्हणजेच जर तुम्ही एकाच वेळी 2 नाणी जर हवेत उडवली तर एक काटा आणि एक छप्पा मिळण्याची संभाव्यता किती आली? 1/2. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न. एका पत्त्याच्या डावातून 2 पत्ते सहज काढले. एक पत्त्याचा डाव आहे लक्षात ठेवा. पॅक ऑफ कार्ड कितीचे असते तुमचे? 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्यामधून तुम्ही काय केले? 2 पत्ते सहज काढले, तर त्यांच्यापैकी एक पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता किती? तर तुम्हाला सांगितलं की एका पत्त्याच्या डावामधून म्हणजे 52 पत्त्यामधून तुम्हाला 2 पत्ते बाहेर काढायचे. 2 पत्ते बाहेर काढले तर त्यांच्यापैकी एक पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता आपल्याला काढायचे 2, परंतु सांगितले की इव्हेंट काय सांगितली? एक पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता किती? मग हे कशा प्रकारे सोडवणार? मग प्रथमतः काय करूया त्या ठिकाणी? सॅम्पल पेस, नंबर ऑफ सॅम्पल पेस काढून घेऊया. कसं काढणार तुम्ही? नंबर ऑफ सॅम्पल पेस आपल्याला काय करायचं? एका पत्त्याच्या डावातून म्हटलं, एका पत्त्याच्या डावामध्ये किती असतात त्या ठिकाणी पत्ते? 52. 52 पैकी बोला, 52 पैकी आपल्याला किती बाहेर काढायचे आहेत? 2 पत्ते बाहेर काढायचे. म्हणजे हेच कॉम्बिनेशनमध्ये कसं लिहू शकतो? 52C2. इथे सोडवू पण शकता, हाय असं ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही त्या ठिकाणी.
पुढं घटना काय सांगितली, त्यांच्यापैकी एक पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता, म्हणजेच इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी, फी ऑफ एक पत्ता गुलाम असण्याची, एक पत्ता गुलाम असण्याची, गुलाम असण्याची संभाव्यता विचारली गेलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी. मला सांगा हेच कसं लिहिणार, तर एकच पत्ता आपल्याला गुलाम घ्यायचे, मग बाकीचे कुठनं घेणार. आता गुलामाचे पत्ते किती असतात त्या ठिकाणी, 4. 4 पैकी आपल्याला किती घ्यायचं आहे, 4 गुलाम असतात, 52 पत्त्यामध्ये 4 गुलाम असतात, त्यापैकी आपल्याला किती घ्यायचं आहे, एक गुलाम घ्यायचा आहे. पण सांगितलं आहे की एका पत्त्याच्या डावातून आपल्याला 2 पत्ते काय करायचे, सहजरित्या काढायचे त्या ठिकाणी. मग एक पत्ता कुठला घेणार, मला सांगा. 52 पैकी 4 गेले तुमचे गुलामाचे, राहिले काय तुमचे 48. 52 मधून 4 गेले, राहिले 48 पैकी, म्हणजे उर्वरित 48 पैकी, आणि उर्वरित 48 पैकी एक. का असं लिहिलो मी या ठिकाणी, कारण आपल्याला 2 काढायचे त्या ठिकाणी, आणि सांगितली घटना की एक पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता किती. आपल्याला एकच पत्ता त्या ठिकाणी काय करायचा आहे, गुलामाचा घ्यायचा. मग बाकी एक पत्ता कुठून घ्यायचा, आता एक पत्ता कुठला असणार आहे आपण सांगू शकत नाही त्या ठिकाणी, कारण आपण ते सहजरित्या काढतो त्या ठिकाणी. म्हणजेच उर्वरित जे 48 राहिले, म्हणजे 52 मधून 4 गुलामाचे निघाले, राहिले 48, त्या 48 पैकी एक आपल्याला काय करावं लागणार, घ्यावं लागणार. हेच कॉम्बिनेशनमध्ये कसं लिहू शकतो, 4C1. आणि म्हटलं बाळा काय येणार, गुणाकार 48 काय येणार तुमचं, 48 पैकी आपल्याला किती घ्यायचा आहे, एक, C1 अपॉन खाली काय ना तुमचा नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आहे तुमचा, 52C2, 52C2. आता हा भाग काय करावा लागणार, आपल्याला सोडवावा लागणार आहे. चला सोडू या ठिकाणी. कशा प्रकारे सोडवणार, 8 तिथं खाली किती आहे तुमचं, एक आहे, मग 4 वर तसंच लिहा, गुणिले 48C1 आहे, वरचा अंक एकच लिहा त्या ठिकाणी, 48 छेद खाली 52C2 आहेत, खाली किती आहे 2, वरचे अंक किती आले पाहिजे तुमचे 2. एक उतरत्या क्रमाने करा, 52 गुणिले 51 छेद खाली काय आहे तुमचं 2 गुणिले 1. तर भाग घालवा, बे 1 बे, बे 2 4, राहिलं 1, बे 1 12, काय काय राहिले जरा साईडला लिहून घ्या. 4 गुणिले 48 छेद खाली किती राहिलं 26 गुणिले 51. भाग जातोय का जातोय, बे 2 4, राहिले किती, बे 2 4, बे 1 बे, बे 3 6, 2 काय 13ला जाणार, 13 आणि 48ला काही भाग जाणार नाही. बघा आता कुठं भाग जातोय का अजून त्या ठिकाणी, तिथं 3 जातोय का बघा, 3 1 3, राहिले किती तुमचं इथं 1, 3 संग 18, इथं जातोय भाग 3 1 3, राहिला 1, 3 संग 18, खाली जातोय का बघा 17 3 51 जातोय. तर राहिलं वर काय 2 गुणिले 16 छेद खाली किती राहिलं 13 गुणिले 17, 16 दोन्ही किती आलं तुमचं 32 छेद आपल्याला 13 गुणिले 17 करायचं आहे. जर पाडापाठ नसेल तर डायरेक्ट साधा गुणाकार करून टाकायचा, 13 गुणिले 17, 7 3 21, हातच्याला 2 खाली 1, 7 1 7, 7 2 किती आलं 9, अधिक द्या 1 3 3 1 1 1 1, 9 3 किती 12, हातच्याला 1 1 किती 2, म्हणजे किती आलं 221. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला संभाव्यता प्रोबॅबिलिटी किती भेटली 32/221, म्हणजेच पर्याय क्रमांक किती आला आपला त्या ठिकाणी 3. म्हणजेच तुम्ही काय केलं की एका पत्त्याच्या डावातून 2 पत्ते सहज काढले, तर त्यांच्यापैकी एक पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता किती आली त्या ठिकाणी 32/221. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न आला UPSC CSAT 2007 किंवा UPSC एक्झाम जी आहे 2007ला प्रश्न आलेला आहे. त्याच्या अगोदर काय CSAT नव्हतं 2007ला. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 या अंकापैकी पुनरावृत्ती न होता, पुनरावृत्ती न होणे म्हणजे काय डबल न होणे, पुनरावृत्ती न होता कोणतेही 3 अंक सहजपणे निवडले तर त्या 3 अंकाचा तुम्हाला काय करायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 यापैकी या अंकापैकी पुनरावृत्ती न होता, म्हणजे एक अंक डबल न होता, पुनरावृत्ती न होता कोणतेही 3 अंक तुम्हाला सहजपणे काय करा त्या ठिकाणी निवडायचे. तुम्ही कोणते अंक काय केले 3 अंक सहजपणे जर निवडले तर त्या 3 अंकांचा जो गुणाकार आहे
तो गुणाकार एक विषम संख्या असेल अशी संभाव्यता किती असेल ते तुम्हाला काढायचं आहे. मला सांगा ह्याच्यापैकी आपल्याला समांक कोणकोणते आहेत ते साईडला काढूया, कारण आपल्याला या ठिकाणी विषमांक बाहेर काढायचे आहेत. समांक कोणते आहेत तुमचे? सम बरोबर 2, 4, 6 आणि 8 हे काय झाले? तुमचे समांक झाले. आता विषमांक कोणकोणते झाले हो? विषमांक बरोबर 1, 3, 5, 7 आणि 9 हे विषमांक. तुम्हाला काय सांगितलं की 3 अंक कोणतेही घ्यायचे, परंतु त्या 3 अंकांचा गुणाकार काय आला पाहिजे त्या ठिकाणी? एक विषम संख्या असेल त्या ठिकाणी. एक नोट लक्षात ठेवायची. काय नोट आहे त्या ठिकाणी? 3 अंक विषम असतील तरच, 3 अंक विषम जर तुम्ही निवडले तरच त्या अंकाचा गुणाकार विषम येईल. 3 संख्या विषम असतील तरच, 3 संख्या किंवा विषम संख्यांचा गुणाकारच विषम संख्या असेल. विषम संख्यांचा गुणाकार किंवा विषम अंकांचा गुणाकार, विषम अंकांचा गुणाकार विषम संख्या असेल हे लक्षात ठेवा. जर तुम्ही काय केले? विषमांक घेतले तरच गुणाकार विषमांक येईल. तुम्ही जर सम घेतला तर समांक जर घेतले तर गुणाकार विषम येणार नाही. ह्या ठिकाणी सांगितलं जर तुम्हाला 3 अंक कोणते घ्यायचे परंतु त्या 3 अंकांचा गुणाकार काय आला पाहिजे आपल्याला या ठिकाणी? विषम संख्या आला पाहिजे. जर तुम्ही विषमांक घेतले तरच तुमचा गुणाकार काय येणार त्या ठिकाणी? विषम येणार आहे. हे एक नोट लक्षात त्या ठिकाणी ठेवा. आता आपल्याला काय काढायचं आहे? नंबर ऑफ सॅम्पल पेस काढायचा त्या ठिकाणी. मग काय करायचं आपल्याला? काय सांगितलं तुम्हाला? या अंकापैकी 1 ते 9 पर्यंत अंक दिलेत आणि या अंकापैकी पुनरावृत्ती न होता कोणतेही 3 अंक सहज निवडायचे. टोटल अंक किती आहेत? 9. 9 पैकी आपल्याला काय करायचे? 9 पैकी किती अंक घ्यायचे? सहजपणे 3 अंक. म्हणजेच हेच कॉम्बिनेशनमध्ये 9C3. तर आपल्याला घटना काय दिली? तर त्या 3 अंकांचा गुणाकार विषम संख्या असेल. या 3 अंक जे तुम्ही 3 अंक घेणार आहेत त्या 3 अंकांचा गुणाकार काय पाहिजे तुमचा त्या ठिकाणी? विषम पाहिजे. म्हणजेच काय करणार त्या ठिकाणी? किती विषमांक आहेत तुमचे? कारण तुम्ही विषमांक निवडले तरच गुणाकार विषम येणार आहे. मग विषमांक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच आपल्याला इथं एन बरोबर किती येणार आहे बाळाओ या ठिकाणी? 5 पैकी आपल्याला किती घ्यायचे त्या ठिकाणी? 3. म्हणजेच या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये कसं आलं? 5C3. आता हा भाग काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी? सोडवायचा. कशा प्रकारे सोडवणार मग तुम्ही त्या ठिकाणी? बघा, तुम्ही या ठिकाणी वर काय लिहिणार? तुमची इव्हेंट किती आहे? 5C3. आपण खाली काय? नंबर ऑफ सॅम्पल पेस 9C3. तर खाली 3ला 3 एकमेकाला कॅन्सल करून टाका. वर काय आलं तुमचं? 5 गुणिले 4 गुणिले 3 छेद खाली आलं तुमचं 9 गुणिले 8 गुणिले 7. तर भाग हलवा. 3 एके 3, 3 त्रिक 9, 4 एके 4, 4 दोन्ही किती आलं? 8. राहिलं काय बरोबर तुमचं? 5 राहिलं. खाली किती राहिलं तुमचे? 3 गुणिले 2 गुणिले 7, 5 छेद 3 दोन्ही 6, 6 7 किती आलं? 42. म्हणजे ह्या ठिकाणी काय आलं तुमचं? 5 छेद